हे हाय गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. सो आता मी मार्केटला चालले कारण की संध्याकाळी आपल्याकडे आहे केळवण. सो केळवण 2-2 आहेत कारण की माझ्या दिराचं पण लग्न आहे 1 मेला. सख्या चुलत दिराचं लग्न आहे. त्याची पण तयारी अजून काहीच नाही झाली कारण की वडापावच्या गाडीवर असल्यानंतर वेळच भेटत नाही की कार्यक्रमाची काही तयारी करायला. कार्यक्रमाची म्हणजे स्वतःला ज्या काही वस्तू वगैरे घ्यायच्या आहेत त्याची. आणि 25 तारखेला माझ्या सोसायटीमध्ये लग्न आहे. सो मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, छोटे छोटे ब्लॉग टाकणार आहे. म्हणजे आमचं ते UPचे आहे, म्हणजे माझ्या बाजूलाच माझी भाभी होती त्यांचीच मुलगी आहे. सो त्यांचं लग्न UPला होतं, पण थोडंसं प्रॉब्लेम झाला, ते भाभी वगैरे ऑफ झाली, तर त्याच्यामुळे आता मग 6-7 महिन्याने इकडे लग्न घेतलं. तर ते 25ला माझ्या सोसायटीमध्ये. सो मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे की त्यांची हळद, संगीत, मेहंदी वगैरे किंवा लग्न वगैरे कसं असतं, कारण की आम्ही पण पहिल्यांदाच बघणार आहोत. सो ते एक आहे आणि माझ्या दिराचं लग्न आहे. तर केळवण करायचे दिवस कमी राहिलेत आणि मला संध्याकाळचा वेळ भेटत नाही, गाडीवरती असते. तर म्हटलं चला 1-2 दिवस जरा धंदा पण कमी आहे आणि थोडंसं तब्येत पण ठीक नव्हती आटत, तर म्हटलं आज बुधवार आहे तर छानपैकी जेवण करूया आणि दोघांचं पण केळवण करून टाकूया. तिला विचारलं मी, तर ती बोलली की ताई तिला मच्छी आवडेल म्हणून मच्छी खायला. सो आता आम्ही चालू आहे मच्छी आणायला. मार्केटमध्ये जातो, मच्छी वगैरे घेतो आणि मग तुम्हाला पुढचं नेक्स्ट सांगते की काय काय करणार आहोत आज. टाटा बाय बाय. पटापट मार्केटला गेलो आणि छानपैकी मच्छी बघितली. सो मी कोळंबी आणि पापलेट घेतले. तिथून डेकोरेशनच्या शॉपमध्ये आलो आणि थोड्याशा डेकोरेशनच्या वस्तू घेतल्या. आर्या सम्राट सोबत होते म्हणून जास्त वेळ उशीर नाही केला, पटापट आवरलो आणि घरी आलो. सम्राट वगैरे सगळेजण गेलो होतो. सम्राटने पण शॉपिंग केला. तर तिला फ्रॉन्स आवडतात बोलली ती बोलली की ताई मला कोळंबी आवडते. तर छानपैकी कोळंबी भेटली बघा, मस्त की. आता हिला साफ करते. काय करायचं ते मी प्लॅन करते की याची चिली बनवायची आहे, फ्रॉन्स चिली करायची आहे आणि पापलेट आणले छानपैकी अक्के. तर ते मस्त की भरून वगैरे फ्राय करेन आणि हवं तर मी चिकन बिर्याणी करते, नाहीतर चिकनची मस्त की ग्रेव्ही करते, तांदळाच्या भाकऱ्या. हे बोंबील छोटे छोटे जात, हे मी आता आम्हाला खायला आणले. सो मच्छी वगैरे आणून झाले, मी पटकन बनवते, भूक पण लागले आणि याला बाकीच्याला मी मस्त की मसाले वगैरे लावून फ्रीजरला टाकून ठेवते, म्हणजे संध्याकाळीसाठी. सो भेटूया, तोपर्यंत या दोघांची मस्ती चालूच आहे. माझी किचनमध्ये जेवणाची तयारी चालूच आहे. तोपर्यंत ही लोक डेकोरेशन करतात. अंकिता, आर्या ते पण थोडीशी हेल्प करतात. सो डेकोरेशन मस्त की रेडी झाल्याने आता पहिलीच आमची एंट्री होते. पहिल्या नवरीची, जी माझ्या सोसायटीतली आहे, माझ्या बाजूची, तिचं 25 तारखेला लग्न आहे. सो सगळ्यांनी लग्नाला या. आणि छान मस्तपैकी आहे, स्वीट आहे आणि आमच्या सोसायटीतली खरीच हुशार आणि शांत मुलगी आहे आणि तिचं आता 25 तारखेला लग्न आहे. सो सगळ्यांनी लग्नाला या आणि तिला खूप डेकोरेशन आवडलं, छान खुश होती. त्याच्यानंतर थोडंसं तिने फोटोज वगैरे क्लिक केले, व्हिडिओज क्लिक केले आणि खरंच तिच्यासाठी मला हे मनापासून करायचं होतं, कारण की तिची मम्मी माझी खूप खास होती आणि आत्ता ती सोबत नाही आमच्या. सो तिला पण मी मिस केलं आणि छानपैकी तयारी ती दाखवत होती मस्तपैकी. आणि जेवण तिच्या आवडीचं मी केलं होतं, तिला विचारून केलं होतं. तिला फिश आवडतात. सो ती जेवणाची प्लेट बघून पण खूप खुश झाली होती, बोलत होती वाव, म्हणजे आपल्या पद्धतीचं जेवण असतं ना मराठी लोकांचं, की तिला वगैरे केली महाराष्ट्रीयन होती जेवण, कारण की खूप थकली होती. फिश वगैरे बघितल्यानंतर पापलेट, कोळंबी जास्त व्हिडिओमध्ये पण नाही आली. हे सगळं बघितल्यानंतर वगैरे झाल्याच्यानंतर तिचं जे गिफ्ट होतं ते तिला मी दिलं. पोटभर जेवली, साडी घेतली होती, तिला ओवाळणी केली साडी. ती बोलली मी नक्की वेअर करेन. दुसरी एंट्री होती ती माझ्या दिराची. सो त्यांचं 1 मेला लग्न आहे. तर तुम्ही खरंच सगळ्यांनी लग्नाला या. माझ्या घरातलं लग्न आहे, मी तुम्हाला व्हिडिओज वगैरे टाकेन आणि ते पण खूप खुश होते हे सगळं बघून, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्यांदाच सगळं असतं. आणि त्यांना पण डेकोरेशन वगैरे आवडलं, फोटोशूट वगैरे झाले, पोटभर जेवले आणि त्यांना पण गिफ्ट वगैरे जे होतं ते त्यांचं दिलेलं. सो अशा पद्धतीने मी एकाच दिवशी 2 केळवण केले, कारण की 2 टाईम अलग अलग करायला तेवढा वेळ पण पुरेसा नसतो. आपली वडापावची वगैरे गाडी असते. तसं कसं वाटलं माझं केळवण नक्की सांगा.